नमस्कार मंडळी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत, ज्याचं नाव आहे पुण्यातला रविवारची संध्याकाळ. एक खरीखुरी घडलेली गोष्ट तुमच्यासोबत मी सादर करत आहे. तर चला सुरू करूया आपल्या सायंकाळाला. तसं आमच्या कोल्हापूरकरांचं रविवार म्हणलं की मटण आणि रंकाळा समीकरण ठरलेलं असतंच. एक दुसरा रविवार कोण पाहुणे मंडळी आली की सकाळी महालक्ष्मी, दुपारपर्यंत ज्योतिबा करून यायचं आणि मटणावर ताव मारून झोप काढून संध्याकाळी रंकाळ्यावर गडी हजर. पण यावेळेच्या रविवारचा मुक्काम पुण्यातच असल्यामुळे निवांत फॅन लावून झोपा काढणे आणि सवड मिळाली तरच आंघोळ आणि इतर कामं करणं याचं गणित ठरलेलं. पण अचानक परम मित्राचा फोन आला आणि दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊया म्हणलं. कोविडचे नियम PMPLमध्ये चकचकीत लावलेले, पण खूप जणांना वाचता येत नाही, त्यामुळे मास्क न घालणे, हळूच खिडकी उघडून पिचकाऱ्या मारणे असले उद्योगधंदे सुरूच होते. गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, पण अजून काही दर्शनासाठी तुळशीबाग गाठायचं ठरवलं आणि तिथेच सुप्रीमच्या चॉकलेट सँडविचच्या चवीने तोंड तर अगदी गोडच केलं, पण मन मात्र अजूनही रंकाळ्यावरील कट्ट्यावरच होतं. शेवटी तुळशीबाग गाठलीच, पण इतकी गर्दी पाहून नेमकं आजूबाजूची तोंड पाहायची की मागच्या खिशात ठेवलेलं पाकिट सांभाळायचं यातच पुण्यातल्या रविवारची सायंकाळ निघून गेली. तर मंडळी, कसा वाटला शो? तुमचेही अनुभव म्हणजेच पुण्यातली रविवारची सायंकाळ तुम्ही कशी घालवता हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.